पुढील 2 दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात विभागवार राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. 18 आणि 19 ऑगस्ट अशा दोन्ही दिवशी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. मुंबईसह कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगावमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने 19 ऑगस्टसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागाने म्हटलंय. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.